काय चाललंय हाल हवा काय चाललंय मग सगळं मस्त का? कारण की मस्त असून म्हणून चालत नसतं. उभ्या आयुष्यामध्ये मस्त करून करावं लागतं. उभ्या आयुष्यात ही बघा ऊस, ही ऊस बघा कसा आहे आणि आता बघा इकडचा बघा. कारण की ह्याला पाणी मिळलं नाही, परंतु ह्याला पाणी सारखं मिळत होतं. आणि सगळ्यात बेकार कंडिक्शन हेही झाली. ह्याला पाणी अक्षरशः मिळालंच नाही काहीच. पाईपलाईन ते गेली परंतु पाणीच नाही. म्हणून तसं काय सांगत नाही मी. उभ्या आयुष्याची बेरीज स्वतःच्या हातानं करायला शिका. कारण की आपण दुसऱ्यावरती बेरीज करून त्यांच्या विरोधानं आपलं काय होणार आहे का नाही ही त्यांना माहीत नाही आणि आपल्याला कधी माहीत होणार आहे. तसं उभ्या आयुष्यामध्ये शून्यातून एक बनवू शकत नाही. शून्याला एक द्यायला कधी पण लागतं. एकला एक शून्य दिल्यावर 10 बनतं आणि 10ला एक शून्य दिल्यावर 100 बनतं. तसं उभ्या आयुष्यामध्ये जिंदगीचा पाडा 2 पासून चालू होत आहे असं नाही. पाडा ना पहिल्यांदा स्वतःच्या पायावरती चालू होतोय, दुसऱ्यांदा स्वतःच्या हिमतीवरती रातदिवस मेहनत करून आपण नाही ती वस्तू कुठल्याही करतो. कारण की नाही म्हणून चालत नाही. आणि आपल्याला ही झाडं कशी आहेत, ही ऊस कसा आहे, ही कसा आहे, तसं उभ्या आयुष्यामध्ये आपण चांगलं टायमाला खाल्लं तर स्ट्रॉंग राहणार आहे असं. आणि आपण काम करत 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 आपण शरीराकडे लक्ष नाही दिलं तर आपलं नुसतं काम काय उपयोग त्या कामाचं. मग असं होतंय असं. आणि लईच मापात खायचं केलं का असं, आणि नाहीच खायचं केलं पलीकडचं करपून गेलंय तसं. आणि सगळ्यात नाही ध्यान दिलं का तसं करपून तो पलीकडचा ऊस आहे तसा. तसं उभ्या आयुष्यामध्ये काम राहिलेलं राहू दे माझ्या काळजामधल्या भावांनो, दोस्तांनो, सहपरिवारांनो. फक्त शरीराची जिंदगी नीट जगायला शिका. कारण की शरीर आहे तर आपली जिंदगी उभ्या जिंदगीत अनमोल आहे. तसं उभ्या जिंदगीत आपले शिव आपणच सावराला आहे आणि आपल्या हातानं आपणच घास खायला आहे. नाही दुसरं कोण बसवायला येणार आहे, नाही तिसरं कोण चारणार आहे. तसं उभ्या आयुष्यामध्ये आपण होऊन करा, नाही दुसऱ्यावरती बोजा ठेवून स्वतः करू नका. कारण की माणसाला जवळच्यालाच आपल्या बघवत नाही. आणि ही कधीही खरं आहे. ह्याला कसा पाय वर घेतोय आणि आम्ही कसा पाय वडतोय ही म्हणणारी ना लांबची नाहीत. उभ्या आयुष्यात बोलता बोलता तोंडानं जरी बोललो तर आपल्या वाईट वेळेस सुख जरी असलं आणि दुःख जरी असलं की दुःखाला आणि सुखाला करायचंय पळवायचंय तसं हा आबाळा यासारखं. कारण की वातावरण झालं ती स्वतः हिमतीवरती पळतंय आणि बादल आणून पुन्हा त्याला एक निसर्ग बनवून रम्य पुन्हा हिरवंगार वातावरण करते. तरी पाऊस झालाय थोडासा झालाय, लय पण नाही. तसं इकडं खडकांडरा नाही, थोडा झालाय. तसं उभ्या आयुष्यामध्ये आपला बोजा आपल्यावरती अवलंबून राखा रे माझ्या भावानो. दुसऱ्यावरती अवलंबून काहीच नाही. उभ्या आयुष्याची गणित आणि बेरीज ह्यामध्ये फरक आहे. तसं उभ्या आयुष्यामध्ये एवढं करून ठेवा, आपण जगायला शिका अनमोल जिंदगी. कारण की काम राहिलं राहू द्या पण आधी शरीराची टाईमावरती काळजी घ्यायला शिका. एवढी तुमच्यापाशी गुजारिश आहे, नाही दुसरं काय बोलत. एवढी तुमच्यापाशी एक लाईक आणि एक सबस्क्राईब फॉलोअर्स करायला विसरू नका. करणाऱ्याला महत्त्व नाही, करतं त्याला महत्त्व आहे. तसं उभ्या आयुष्यामध्ये आपण घास खाल्ला काय आणि नाही जरी खाल्ला काय एका मिनिटात नुसतं आळगाचा सापळा व्हायला टाईम लागत नाही. तसं उभ्या आयुष्यामध्ये वेळेवरती जेवा, वेळेवरती खावा, वेळेवरती डाएट घ्या, वेळेवरती चांगलं प्रोटीन करा. एक वेळेस शिळी भाकर खावा, परंतु दुसऱ्यापाशी मागायला चुकून सुद्धा जाऊ नका. कारण की आपली ती शिळी भाकर आपल्याला एक दिवस उपयोगी येते. तसं आपल्याला उपयोगी भाकर आलेली कधीही उपयोगी येते. म्हणून चालत नाही. ती शिळी भाकर जरी टपलीतली आली तर आपण घास खाता खाता शिळी लागते म्हणून आपण खातो. परंतु ती दुसऱ्याची चपाती भाकर खाताना 10 वेळा स्वतःला विचार करायला लागतं, खाऊ का नको, खाऊ का नको. तसं उभ्या आयुष्यामध्ये खा, परंतु स्वतःच खायला शिका. नाही दुसऱ्याचं वाकून बघून स्वतः खावा. ही कधी खरं आहे. हा.